चला मित्रांनो, आज पाहणार आहे आपण मुंबई जिल्हा पोलीस 2026चा पेपर. आज आपण फक्त ह्या लेक्चरमध्ये गणिताचे प्रश्न सोडवणार आहेत व त्याची थीम कोणती आहे आपण पाहणार आहोत. चला तर पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा, हा पहिला प्रश्न 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत. ठीक आहे, हा आहे पाठांतराचा विषय. सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल की 1 ते 100पर्यंत मूळ संख्या आहेत तुमच्या 25. ठीक आहे, तर पाहून घेऊ आपण कोणकोणते आहेत. त्यासाठी एक बघा ट्रिक आहे, लक्षात राहते तर घेऊन घ्या लक्षात. 44, 22, 32, 23, 1. 44 आता बघा, हा 1 ते 10पर्यंत 4 संख्या आहेत. 11 ते 20पर्यंत 4 संख्या आहेत. आणि बघा 91 ते 100पर्यंत ही एक संख्या आहे. ठीक आहे, तर आपण थोडक्यात पाहून घेऊ मूळ संख्या म्हणजे काय. ठीक आहे, मूळ संख्या बघा थोडक्यात आपण बेसिक पाहून घेणार आहे. मूळ संख्या म्हणजे बघा, ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. ठीक आहे, तर ती संख्या आणि एक ही संख्या सोडून आहे. मूळ संख्या म्हणजे कोणत्याही संख्येने भाग जात नाही. भाग जात नाही. ठीक आहे, ज्यात अपवाद काय, ती संख्या व एक सोडून. तर आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ आपण. बघा, आपण 5 ही संख्या घेऊ. 5 या संख्येस कोणकोणत्या संख्येने भाग जातो बघा. 5 1 5 म्हणून 5 आणि 1 न जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा आपली व्याख्या काय, कोणत्याही संख्येने भाग जात नाही ती संख्या व एक सोडून. ठीक आहे, ती संख्या आहे 5 आणि 1 या व्यतिरिक्त 5ला भाग जात नाही म्हणून ही आहे मूळ संख्या. त्याच्यानंतर 5 नंतर येते 6 ही संख्या घेऊ आपण. या 6 या संख्येचा बघा भाग जातो बेत्रिक 6 म्हणू शकतो, म्हणजे 2 भाग जातो, 3 भाग जातो, 6 जातो आणि 1 जातो. ठीक आहे, ती संख्या व एक सोडून ह्या संख्येस विभाजक आहेत. म्हणजे ही मूळ संख्या असणार आहे का, नाही. थोडक्यात आपण आता एक पाहिजे मूळ संख्या म्हणजे काय. तर ह्याचा हा टॉपिक आहे. दरवर्षी मुंबई पोलिसाला प्रश्न येतो, मूळ संख्यावरती प्रश्न येतो, तर तुम्ही पाठ करून ठेवायच्या. मूळ संख्या म्हणजे काय, किती असतात, मूळ संख्यांच्या जोड्या असतात, समूळ सोड्यांच्या जोड्या असतात. चला, तर सहमूळ संख्यांवरती ह्या वर्षी नवी मुंबईला प्रश्न आला होता. सहमूळ संख्या ओळखा म्हणून नवी मुंबई पोलीस. बघा रिपीट होत होतं, थीम रिपीट होत होतं ते नवी मुंबई पोलीस. त्याचा दुसरा प्रश्न घेऊ आपण. ठीक आहे, बघा आता इथं थीम काय, आपण थीम समजून घेऊ. दशांश संख्येचा गुणाकार. दशांश संख्येचा गुणाकार ही थीम आहे, एक टॉपिक म्हणू शकतो आपण याला. दशांश संख्येचा गुणाकार. बघा आता इथं गुणाकार करण्याची गरज नाही, कारण की त्याने इथं दिलेलं आहे की गुणाकार कसा होतो. 12 गुणिले 18 म्हणजे 216 उत्तर येतं. तर त्यांनी इथं काय केलं बघा, 1 आणि 2च्या मध्ये टिंब आहे, पॉईंट म्हणू शकतो आपण त्याला, दशांश म्हणू शकतो. परत 1 आणि 8च्या मध्ये काय टिंब आहे, दशांश म्हणू शकतो किंवा पॉईंट म्हणू शकतो. मग याचा गुणाकार करण्याची गरज नाही. बघा तोंडी उत्तर कसं येतं. बघा एकूण आपण काय करायचे, दशांशानंतर किती अंक आहेत मोजायचे. बघा इथे दशांशानंतर 1 अंक आहे, इथे पण दशांशानंतर किती अंक आहे, 1 अंक आहे. एकूण किती अंक झाले दशांशानंतर 2. मग आपल्याला जे काही उत्तर येतं त्या उत्तराच्या उजवीकडून 2 अंक आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट द्यायचं आहे. म्हणजे आपलं जे उत्तर होतं बघा 216 होतं, 2 अंक अलीकडे आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट तिंब किंवा दशांश द्यायचं आहे आपल्याला. बघा 6 ही पहिली संख्या, 1 ही दुसरी संख्या, मग आपल्याला इथे पॉईंट द्यायचं आहे. तर आपल्याला बघा उत्तर काय येणार आपलं 2.16. आपल्याला बघा आता चौथा ऑप्शन आहे 2.16. बघा जर समजा असं गणित असतं तर बघा आणि गणित पण करून घेणार म्हणजे समजण्यासाठी. 1.2 गुणिले 0.18. ठीक आहे, आता बघा इथे किती दशांशानंतर अंक आहेत, इथे 1 अंक आहे. बघा इथे किती अंक आहे, दशांशानंतर 2 अंक आहे. म्हणजे एकूण किती अंक झाले आपल्या दशांशानंतर 3 अंक. मग आपल्याला दशांश किती द्यायचं आहे, 3 अंक अलीकडे द्यायचं आहे. म्हणजे बघा आपलं उत्तर होतं 216. 216मध्ये 3 अंक आपल्याला काय करायचं आहे, दशांश द्यायचं आहे. 6 हे पहिलं अंक, 1 हा दुसरा अंक, 3 हा तिसरा अंक. मग आपल्याला इथे पॉईंट द्यायचं आहे. पॉईंटतून आपल्याला काय करणार आपण, मग इथे
काही नसतं त्यावेळी तिथे काय असतो आपण शून्य असतो. समजलं तुम्हाला? थोडक्यात एक आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर पुढचा गणिताचा प्रश्न पाहून घेऊ आपण. ठीक आहे, हा बुद्धिमत्ताचा प्रश्न झाला. ठीक आहे, हा बुद्धिमत्ताचा प्रश्न होऊ शकतो. ठीक आहे, हा आहे आपला गणिताचा. ठीक आहे, बघा आपल्याला तुम्हाला सर्वप्रथम कुठे लक्ष द्यायचे आहे, वाक्याच्या शेवटी काय म्हटलेलं आहे ते लक्ष द्यायचं आहे. त्यांनी काय विचारलं, सरासरी वेग विचारला. बघा आपण सरासरी वेग काढू आपण. एक माणूस पहिले 11 किलोमीटर 60 मिनटात जातो. ठीक आहे, म्हणजे बघा 60 मिनटामध्ये तो किती जातो, 11 किमी जातो. लिहून घेतलं आपण. पुढचे 22 किलोमीटर अंतर तर 30 मिनटात कापतो. हे बघा 30 मिनटामध्ये तो किती जातो, 22 किलोमीटर जातो. तर बघा संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती. ठीक आहे, मग ह्या सर्वांची बेरीज करायची. 60 अधिक 30 झाले आपले 90 झाले. 90 मिनटामध्ये तो किती अंतर केलेलं आहे, 33 किलोमीटर अंतर केलेलं आहे. 90 मिनटामध्ये किती, 33 किलोमीटर. मग आपल्याला बघा सरासरी वेग काढायचा आहे. तर सरासरी वेग आपला हा ताशी काढायचा आहे. म्हणून बघा उत्तरामध्ये बघा किलोमीटर तास आहे. किलोमीटर तास म्हणजेच काय, ताशी. तर याचा अर्थ असा होतो, जर 90 मिनटात तो 33 किलोमीटर जातो तर 60 मिनटामध्ये तो किती किलोमीटर जाईल.